आचारसंहितेचं काटेकोर पालन करा, तहसीलदार राजेश चव्हाण यांचं आवाहन. चंदगड इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. तहसीलदार चव्हाण यांनी सांगितलं की मतदार यादीचा आधार दिनांक 1 जुलै 2025 ग्राह्य धरून ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वत्रिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन प्रक्रिया होणार नाही. 22 जानेवारी 2026 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 23, 24 आणि 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील अशी माहितीही त्यांनी दिली. निवडणूक काळात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेतील काय करावे आणि काय करू नये या नियमांचे काटेकोर पालन करावं असं आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी केलं. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, गैरप्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांचे आरक्षण आधीच जाहीर झाले असून महिला, अनुसूचित जाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी विविध गट राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांचा सहभाग लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकूणच चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून शांततामय आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल असा विश्वास तहसीलदार राजेश चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी वृषाली यादव, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, प्रभारी निवासी नायब तहसीलदार प्रकाश जोशीलकर, प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी देसाई शिरोलीकर, ब्लॅक पॅन्थरचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे आदींसह अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.